असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, आणि त्याच्या आयुष्यात आत्ता काय चालू आहे, त्याला धक्क्यावर धक्के बसतायत, तर ते नाही बोलवणार. कल्पना चोरीला जाऊ शकते आणि तुम्ही त्याचं काहीही करू शकत नाही. नमस्कार मित्रांनो, मी जालिंदर कुंभार. स्वागत आहे तुमचं लाख मोलांच्या गोष्टींमध्ये. मित्रांनो, मला अनेक वेळा अनेक जणांचे कॉल्स येतात, मेसेज येतात की आमच्याकडे खूप जबरदस्त स्क्रिप्ट आहे, ज्याच्यावर खूप छान सिनेमा होऊ शकतो, सुपरहिट सिनेमा होऊ शकतो, किंवा माझ्याकडे एक जबरदस्त स्टोरी आहे ज्याच्यावर खूप छान टीव्ही सिरियल होऊ शकते. किंवा काही जण मला असं विचारतात की आमच्या डोक्यात तर खूप काही येत असतं, स्टोरीज, कल्पना, आयडियाज, पण ते लिहायचं कसं हे आम्हाला माहिती नाहीये. तर जर का तुम्ही नवीन रायटर असाल, नवीन लेखक असाल आणि तुम्हाला या टीव्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये लेखक म्हणून करिअर करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सोबतच हा व्हिडिओ ॲक्टर्स, डायरेक्टर्स, प्रोड्युसर्स यांच्यासाठीही आहे, कारण रायटिंगची प्रोसेस काय असते हे तुम्हालाही कळलं पाहिजे. कल्पना शक्ती म्हणजेच पॉवर ऑफ इमॅजिनेशन. कल्पना शक्ती ही देवाने आपल्याला दिलेली खूप मोठी देणगी आहे. या कल्पना शक्तीमधूनच तर आपल्या आजूबाजूचं जग निर्माण झाले. कोणीतरी कल्पना केली की जर का आपल्याला पक्ष्यांसारखं उडता आलं तर, त्यातूनच विमान तयार झालं. कोणीतरी कल्पना केली की माझ्या मोबाईलमध्ये असं एक ॲप हवं की मी बटन दाबलं की जिथे मी उभा आहे तिथे एका गाडीने यायला हवं आणि मला जिथे जायचंय तिथे त्या गाडीने मला सोडायला हवं. त्याच्यातूनच ओला, उबर असं ॲप तयार झालं. बिल्डिंग्स म्हणा, स्ट्रक्चर्स म्हणा, देऊळ, यंत्र, गाड्या, घरं, चित्र पहा, गाणी पहा, वेगवेगळ्या मूर्त्या पहा, हे सगळं आधी कोणाच्या तरी कल्पनेत उभं राहिलं, कल्पनेत तयार झालं आणि मग त्याला मूर्त स्वरूप लाभलं. इथेही तसंच आहे मित्रांनो. सिनेमा असू दे, टीव्ही सिरियल असू दे, वेब सिरीज असू दे, ॲडव्हर्टाइजमेंट फिल्म्स असू दे, सुरुवात कल्पनेपासूनच होते. म्हणजे बघा ना, समजा एखाद्या पुरुषाला स्त्रियांच्या मनातलं ऐकायला यायला लागलं तर काय होईल? या कल्पनेतून सिनेमा तयार झाला. अगबाई अरेच्चा तुम्ही पाहिला असेलच. किंवा एखाद्या मॅरिड कपलला, एखाद्या लग्न झालेल्या नवरा बायकोला एखाद्या अशा ऑफिसमध्ये काम करावं लागलं जिथे मॅरिड माणसं अलाउडच नाहीयेत, तर काय होईल? बघा, याच्यावर पण सिरियल आलेली आहे, का रे दुरावा, हो की नाही? सिनेमा, टीव्ही सिरियल, वेब सिरीज, ॲडव्हर्टाइजमेंट, काहीही असू दे, सुरुवात कल्पनेपासूनच होते. तुम्हालाही अनेक कल्पना सुचत असतील, अनेक स्टोरीज सुचत असतील. असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, तर त्याचं काय करायचं ते आता आपण पाहूया. सगळ्यात पहिलं, तुमच्या डोक्यात जी काही स्टोरी असेल, जी काही गोष्ट असेल ती तुम्ही कागदावर लिहून काढा. त्यानंतर 4 ते 5 ओळींमध्ये एक स्टोरी सिनॉप्सिस लिहायची प्रॅक्टिस करा. स्टोरी सिनॉप्सिस म्हणजेच तुमच्या कथेचा सारांश तुम्हाला लिहायचा आहे. 3 ते 4 ओळींमध्ये लिहायचं आहे. 3 ते 4 ओळींमध्येच का, कसं लिहायचं सांगतो, सगळं सांगतो. पहिला आपण एक सॅम्पल वाचूया. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीला, प्राजक्ताला, तिचा होणारा नवरा समीर असं वचन देतो की लग्नानंतर ती पुढे शिकून तिचं करिअर करू शकते आणि त्यात तो तिला साथ देईल. पण लग्नानंतर सासरची सगळी कर्तव्ये पार पाडत असूनही कोणीही प्राजक्ताला करिअर करण्यासाठी पाठिंबा देत नाही. आणि मग प्राजक्ताचा एक खरा मित्र अमित करिअरचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला मदत करतो. प्राजक्ता आणि अमित यांच्यातील निखळ मैत्री सगळ्या संकटांवर मात करते. आठवतंय का काही? मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला एक स्टोरी शेअर केली होती ऑडिओ पायलटच्या स्वरूपात. त्याचंच हे स्टोरी सिनॉप्सिस होतं, रिमझिम. आता आपण इंग्लिशमध्ये पण बघूया, कारण अनेक ठिकाणी कॉर्पोरेट्समध्ये मराठी कळेलच असं नाही, मग ते इंग्लिशमध्ये स्टोरी सिनॉप्सिस मागतात. प्राजक्ता, ए गर्ल फ्रॉम ए लोअर मिडल क्लास फॅमिली, इज प्रॉमिस्ड बाय टू बी हजबंड समीर टू परस्यू हर करिअर ड्रीम्स आफ्टर मॅरेज. In spite of the fact that she does fulfill her duties towards her in-laws family, nobody in the house supports her in starting her further education to achieve her career. But a true friend of her, Amit, helps her beyond the family boundaries to fulfill her dreams. A true relationship, a bonding friendship between Prajakta and Amit wins after a lot of struggles at the end of the story. हे इंग्लिशमध्ये बनवणं आजकाल तेवढं अवघड राहिलेलं नाहीये. तुम्हाला माहिती आहे, गुगल ट्रान्सलेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता, मराठी कॉपी पेस्ट करू शकता, तिथे इंग्लिशमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन झालेलं मिळेल. फक्त ट्रान्सलेशन जे झालेलं असेल ते पुन्हा एकदा तुम्हाला चेक करावं लागतं, व्यवस्थित बनवावं लागतं, त्याच्यामध्ये पण काही चुका असू शकतात. स्टोरी सिनॉप्सिस लिहिण्यासाठी 3 मुद्द्यांचा आपण विचार करू शकतो. पहिला मुद्दा, स्टोरी कुणाची आहे, गोष्ट कुणाची आहे, प्रमुख पात्र कोण आहे, प्रोटॅगनिस्ट कोण आहे, काय कॅरेक्टर आहे ते, आणि त्याच्या आयुष्यात आत्ता काय चालू आहे. दुसरा मुद्दा, त्या मुख्य पात्राच्या आयुष्यात असं काय घडतं की ज्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात एक संघर्ष सुरू होतो. आणि तिसरा मुद्दा,
त्या कॉन्फ्लिक्टचा, त्या संघर्षाचा रिझल्ट काय लागतो, काय होतं त्याच्यातून, शेवटी काय घडतं, हे 3 मुद्दे जर तुम्ही लिहिले आपल्या गोष्टीचे तर स्टोरी सिनॉप्सिस तयार होऊ शकते. आता आपण अगबाई अरेच्या या सिनेमाचं उदाहरण घेऊया. काय होता आपला पहिला मुद्दा? आपलं मुख्य पात्र कोण आहे आणि त्याच्या आयुष्यात काय चाललंय. कोण आहे अगबाई अरेच्याचं मुख्य पात्र? श्रीरंग देशमुख. मुंबईतल्या एका उपनगरात राहतोय, मिडल क्लास माणूस आहे, बरोबर आहे. काय चाललंय त्याच्या आयुष्यात? तो त्याच्या आयुष्यातल्या स्त्रियांना वैतागलाय, फ्रस्ट्रेट झालाय, समजू नाही शकत आहे तो त्यांना. आई म्हणू नका, बहीण म्हणू नका, त्याच्या ऑफिसमधली बॉस म्हणू नका. स्त्रिया अशा का वागतात? त्याच्या आयुष्यातल्या स्त्रियांबाबत त्याचे खूप प्रश्न आहेत, खूप कन्फ्युजन्स आहेत. त्यामुळे तो त्याच्या आयुष्यातल्या स्त्रियांच्या बाबतीत खूप फ्रस्ट्रेट झालेला आहे, वैतागलेला आहे. मग आपला दुसरा मुद्दा काय होता? काय घडतं असं की त्याच्या आयुष्यात एक कॉन्फ्लिक्ट सुरू होतो, एक संघर्ष सुरू होतो. श्रीरंगच्या आयुष्यात काय होतं? एक दिवशी त्याला स्त्रियांच्या मनातलं ऐकायला यायला लागतं आणि मग काय होतं? एक संघर्ष निर्माण होतो. आधीच संपूर्ण स्त्री वर्गाला वैतागलेला श्रीरंग, त्यात आता त्याला स्त्रियांच्या मनातलं पण ऐकायला यायला लागले. त्याच्यामुळे त्याचं कन्फ्युजन अजून वाढले, त्याला धक्क्यावर धक्के बसतायत, आश्चर्य वाटते, कन्फ्युजन वाढलंय त्याचं, अजून वैतागलाय, अजून फ्रस्ट्रेट झालाय तो की अरे स्त्रियांच्या मनात एवढं सगळं चाललेलं असतं. त्यामुळे तो वैतागलाय, तो निराश झालाय, त्याला काय करावं काही कळत नाहीये. आणि त्यानंतर येतो आपला तिसरा मुद्दा की रिझल्ट काय लागतो, त्यातून निष्पन्न काय होतं, शेवटी काय घडतं. तर अगबाई अरेच्यामध्ये काय होतं? श्रीरंगला रिअलायझेशन होतं, साक्षात्कार होतो त्याला. ज्या गोष्टीला आपण शाप समजत होतो ते खरं तर देवाने आपल्याला दिलेलं वरदान आहे. संपूर्ण जगात आपण एकमेव अशी व्यक्ती आहोत जिला स्त्रियांच्या मनातलं ऐकायला येते. त्यामुळे आपण त्याचा पॉझिटिव्हली विचार करायला हवा हे त्याच्या लक्षात येतं. आणि मग काय होतं? आता तो स्त्रियांच्या मनातलं स्वतःहून ऐकू लागतो, समजून घेऊ लागतो स्त्रियांना, त्यांना मदत करू लागतो. यातून काय होतं? त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या स्त्रियांना तो समजून घ्यायला लागतो आणि त्यांच्याबरोबरचे त्याचे संबंध सुधारतात. सो झालं की तिन्ही प्रश्नांची उत्तर आपण द्यायला लागलो की ऑटोमॅटिकली आपल्याला कळतं की आपली गोष्ट काय आहे आणि कमीत कमी शब्दांमध्ये ती काय आहे. सो अशा प्रकारे या 3 मुद्द्यांचा जर का आपण विचार केला आणि याची उत्तरं जर का शोधली तर तुमची गोष्ट जी आहे ती 3-4 ओळींमध्ये तयार होऊन जाते. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला असं एकदम 3-4 ओळींमध्ये नाही लिहिता येणार. नाही येत, ते कुणालाच नाही येत, मला माहिती आहे, सुरुवातीला कुणालाच जमत नाही ते. पण शेवटी तुम्हाला याची प्रॅक्टिस करावीच लागणार मित्रांनो. सुरुवातीला 5 पानं होतील, मग पुन्हा बसा त्याच्यावर, काही अनावश्यक गोष्टी काढून टाका, जे गरजेचं नाही असं काढून टाका, मग 4 ओळी होतील, मग पुन्हा तुम्ही 2-3 दिवसांनी बसा त्याच्यावर, पुन्हा 2-3 दिवसांनी बसल्यानंतर पुन्हा ती वाचा. तुम्हालाच कळेल की ह्याची काही गरज नाही, ह्याची काही गरज नाही, काही मुद्दे कापले जातील, काही मुद्दे ठेवले जातील. असं करत 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 तुम्ही ऑटोमॅटिकली अर्ध्या पानावर याल. एवढा वेळ द्यावाच लागतो. स्क्रिप्ट रायटिंग इज रीरायटिंग असं खूप मोठ्या लेखकांनी सांगून ठेवले. आता तुम्ही म्हणाल की असे 3-4 ओळीमध्ये स्टोरी सिनॉप्सिस का द्यायला लागतात? तर त्याच्यामागे कारण एकच आहे. या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, टी व्ही इंडस्ट्रीमध्ये निर्मात्यांकडे किंवा कॉर्पोरेट कंपन्यांकडे इतका वेळ नसतो की ते तुमची पूर्ण स्टोरी ऐकतील. खास करून नवीन लेखक जर असतील तर ते त्यांना एवढा वेळ देत नाहीत. आणि जर का तुमचं स्टोरी सिनॉप्सिस आवडलं तर मग त्यानंतर डिटेलमध्ये नरेशन देण्यासाठी ते तुम्हाला बोलवतात. पण स्टोरी सिनॉप्सिसच त्यांना नाही आवडलं तर ते नाही बोलवणार. सो स्टोरी सिनॉप्सिसमधून गोष्ट कळली पाहिजे, तुम्हाला काय सांगायचं हे त्यांना कळलं पाहिजे. आता हे जे स्टोरी सिनॉप्सिस आहे याच्या व्यतिरिक्त लॉगलाईन नावाचा पण एक प्रकार असतो. तोही अनेक ठिकाणी विचारला जातो की लॉगलाईन काय आहे तुमच्या स्टोरीची, किंवा आपल्याला लिहावं लागतं स्टोरीचं लॉगलाईन काय आहे ते. लॉगलाईन म्हणजे काय असतं? तर स्टोरी सिनॉप्सिस लिहिण्यासाठी मी जे 3 मुद्दे सांगितले होते त्यातला तिसरा मुद्दा त्यामध्ये द्यायचा नसतो. म्हणजेच काय, तुमच्या गोष्टीतलं कॅरेक्टर काय आहे, तुमच्या गोष्टीतलं पात्र काय आहे, काय चाललंय त्याच्या आयुष्यात, आणि काय असं घडतं की ज्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात एक कॉन्फ्लिक्ट सुरू होतो, एक संघर्ष सुरू होतो. आता अगबाई अरेच्याच जर उदाहरण घ्यायचं झालं तर श्रीरंग नावाचा एक मिडल क्लास माणूस जो आपल्या आयुष्यातील बायकांच्या बाबतीत खूप कन्फ्यूज आहे, वैतागलेला आहे, फ्रस्ट्रेट झालेला आहे, त्यालाच एक दिवशी बायकांच्या मनातलं ऐकायला यायला लागतं. झाली लॉगलाईन. किंवा ही एक दुसरी लॉगलाईन मी तुम्हाला दाखवतो, माझ्या एका सिनेमाचीच आहे. इन ऑर्डर टू फुलफिल देअर फादर्स ड्रीम, 2 sisters लिव्हिंग इन लंडन have to make themselves up like boys and work in boys hostel which is owned by a Maharashtrian. सो लॉगलाईन आणि स्टोरी सिनॉप्सिस या दोन्ही गोष्टींची तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल. आणि तुमच्या सगळ्या स्टोरींची लॉगलाईन आणि स्टोरी सिनॉप्सिस हे तुम्हाला बनवून घ्यावंच लागेल. त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करावीच लागेल. जाता जाता 2 मुद्दे सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची कल्पना हटके हवी, वेगळी हवी, काहीतरी युनिक हवं. आजच्या प्रेक्षकांनाही वेगळं बघायला आवडतं. त्यामुळे याआधी कुठेतरी आलेली कल्पना पुन्हा एकदा एखाद्या निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला नका ऐकू. त्यांनी सगळं पाहिलेलं असतं. प्रेक्षकांनाही आजकाल सगळं पाहिलेलं असतं, त्यांना सगळं अवेलेबल आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट,
कल्पना चोरीला जाऊ शकते आणि तुम्ही त्याचं काहीही करू शकत नाही. कारण कल्पना रजिस्टर होत नाहीत, आयडियाज आणि कॉन्सेप्ट रजिस्टर होत नाहीत. म्हणून त्या कल्पनेवरून तुम्ही एक स्टोरी बनवा, कशीही बनवा पण बनवा, आणि मग ती स्टोरी रजिस्टर करा. आणि स्टोरी रजिस्टर झाल्यानंतर मग तुम्ही ती कल्पना कोणालाही ऐकवा किंवा ती स्टोरी कोणालाही ऐकवा. पण रजिस्टर व्हायच्या आधी कल्पना ऐकू नका, कारण ती कल्पना घेऊन दुसरा माणूस त्याची स्टोरी बनवेल आणि रजिस्टर करेल आणि तुम्ही काही नाही करू शकत. कारण कॉन्सेप्ट किंवा आयडियाज या रजिस्टर होत नाहीत. तुम्हाला जर का तुमचं स्क्रिप्ट रजिस्टर करायचं असेल तर स्क्रीन रायटर्स असोसिएशन आहे आपली, ऑनलाईन आहे त्याची वेबसाईटवर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. मेंबर कसं व्हायचं, रजिस्टर कसं करायचं, त्यांचं ऑफिसही आहे अंधेरीला, तिकडे तुम्ही जाऊ शकता. ऑनलाईनही तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. लेखकांना खूप छान सपोर्ट करणारी ही एकमेव संस्था आहे. आता काही लोकांचं असंही म्हणणं असतं की आम्हाला कल्पना सुचत नाही, आमची लिहायची खूप इच्छा आहे पण आम्हाला काही सुचत नाही. तर त्याच्यावर उपाय काय? बऱ्याच गोष्टी आहेत. एकतर पहिली गोष्ट म्हणजे घरात बसू नका, बाहेर जा, ट्रॅव्हलिंग करा, वेगवेगळ्या लोकांना भेटा, वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्या, तिथलं कल्चर समजून घ्या, तिथल्या स्टोरीज समजून घ्या, रीडिंग करा, वाचन करा, आत्मचरित्र वाचा, डॉक्युमेंटरी पहा. नुसते सिनेमा पाहू नका, डॉक्युमेंटरी देखील पहा, त्यातूनही बऱ्याचशा कल्पना सुचू शकतात तुम्हाला. रोजचं न्यूजपेपर वाचा, न्यूज बघा, न्यूजमध्ये देखील अनेक विषय येऊ शकतात, अनेक स्टोरीज येऊ शकतात. वेगवेगळ्या प्रोफेशनमधल्या लोकांना भेटा, वकिलांना भेटा, पोलिसांना भेटा, सायकेट्रिस्टना भेटा, त्यांच्याकडून तुम्हाला स्टोरीज मिळू शकतात, हो की नाही? सो जेवढं लेखक म्हणून तुम्ही वेगळ्या लोकांना भेटाल, वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्याल, समजून घ्याल, वाचाल, बघाल, तुम्हाला हळूहळू का होईना काही कल्पना सुचतील, काही कथा सुचतील. तर मित्रांनो, आज आपण समजून घेतलं की स्टोरी सिनॉप्सिस म्हणजे काय, कसं लिहायचं, लॉगलाईन म्हणजे काय, ती कशी लिहायची. याच्यापुढे प्रवास सुरू होतो स्टोरी, स्क्रीनप्ले, डायलॉग्सचा. आपल्या रायटर्सच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिकडे वळूया. पुढचा व्हिडिओ जो माझा असणार आहे तो ॲक्टर्ससाठी असणार आहे. तर आमचं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही प्लेलिस्ट फॉलो करायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर ती देखील कमेंटमध्ये विचारा, त्यावरही व्हिडिओ बनवण्यात येईल. धन्यवाद.